लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याने खूप मोठा निर्णय घेतला आहे. ती परीक्षेला जाणारच नाही. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. काव्या सांगते, सरोगसीबद्दल सांगायचं की नाही, पूर्णपणे हा निर्णय जन्मजय आणि नंदिनीचा होता. सत्य लपवणं आणि खोटं बोलणं या दोन वेगळ्या गोष्टी. विक्रम काका म्हणतात, पण तू या दोन्ही गोष्टी केल्या ना. तुझं ठीक आहे ग, तू नाही सांगितलं काय हरकत नाही, पण इथे तर आमच्या मुलाने आणि सुनेनेच आमच्या तोंडाला पाने पुसली, तेव्हा तुला दोष देण्यात काय अर्थ आहे. तर नंदिनी काही बोलणार तितक्यात मानिनी काकू म्हणतात, हे बघा आता आपण ही चर्चा इथेच थांबायला हवी. पण इथून पुढे कोणी कोणापासून काहीच लपवणार नाही, बरं का मुलांनो. तेव्हा विक्रम काका सांगतात, मानिनी हा नियम तुला सुद्धा लागू होतोय. हां, तुला पण मिसकॅरेजबद्दल कळलं होतं ना, तरीसुद्धा तुला वाटलं नाही की मला एकदा सांगावं. अहो तसं नाही, पण सांगायला तुम्ही घरी कुठे असतात. हो, घरी नसतो ना. मग चांगले चालू द्या तुमचं. मला आता कळलंय, मी फक्त या घरामध्ये पैसे कमवण्यापुरतंच कामाचं आहे. बाकी माझी कोणाला काहीच गरज नाही आहे आणि कोणाला काही सांगावं असं सुद्धा वाटत नाही मला. सॉरी हां, माझंच चुकलं. मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा केली, तुमचे सुखदुःख तुम्ही आम्हाला सांगावे, काही गोष्टींचा सल्ला घ्यावा. चुकलं. मी खरंच तुमची सगळ्यांची माफी मागतो. तिथून रागानेच निघून जातात. सगळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही थांबायला तयार नसतात. तर काव्याला त्रास व्हायला लागतो त्यावेळेला. नंदिनी सांगते, काव्या मोठा श्वास घे बरं, तुला बरं वाटेल. तर रम्या मनात विचार करत असते, असा ना तसा काव्याला मनस्ताप तर झालाच ना, हा परिणाम तिच्या परीक्षेवर पडेल. आणि वसू आत्याही मनात विचार करतात, काव्याची परीक्षा आहे आणि घरात हे असं जोरदार भांडण, आता मज्जा येणार आहे. प्रेक्षकांना बघितलं ना, या वसू आत्याला काहीच वाटत नाही. आपल्या भाऊजाईच्या हातून आपण आपलं थोबाड फोडून घेतलंय, पण त्यांना कवडी मात्र फरक पडलेला नाही. हां, प्रेक्षकांना पार्थ उभा राहतो, कोणाला काही वाटो, पण मी बाबांच्या मतांशी सहमत आहे. तिथून काका म्हणतात, अरे पार्थ तू कसं काय असं बोलू शकतो. रम्या म्हणते, का नाही बोलू शकत. आर्या कोणालाही बाळाचा बाप म्हणून पुढे उभं करू शकते, नंदिनी खोटं पोट लावून फिरू शकते, हा जीवा आर्याला प्रेग्नेंट करू शकतो. हे जीवा, मानिनी काकू, मिथून काका सगळेच तिच्यावर ओरडत असतात, अगं ए रम्या काय बोलतेस तू. मानिनी काकू तर खूपच भडकलेल्या असतात. असं आता नको त्या वेळेला नको तिथे तोंड उघडलंय, बस कर आता. असं आत्या म्हणतात, राहिलं पण आर्या तुझं पण चुकलंच ना, तरी सांगायला हवं होतं. काकूवरून डायरेक्ट आईवर आली, तर कारण काय ते तुलाच माहिती. पण आई म्हणून सगळं खरं सांगायचं ना. आर्या म्हणते, हे मी कसं सांगणार, माझ्या एकटीचं सिक्रेट थोडी होतं, आमच्या तिघांचं होतं ना. पार्थ म्हणतो, नंदिनी जीवा तुमचं बाळ गेलं त्याबद्दल मला सहानुभूती आहेच. अशी वेळ माझ्या शत्रूवर सुद्धा नको यायला, पण त्यानंतर तुम्ही जी काही लपालपी केली आहे ना, नाही आवडली मला. काव्या म्हणते, आहो शांत राहा ना आता. पार्थ म्हणतो, एक मिनिट, पण या सगळ्यामध्ये माझी जवळची मैत्रीण गमावली मी. त्या सांगते, हे काय बोलताय देशमुख, हे बघा यामध्ये ताईची काहीच चुकी नाही आहे, असं बोलू नका. मानिनी काकू म्हणतात, हे बघा आता हा विषय इथेच थांबवा. काव्या बाळा आता जाऊन आराम कर बरं, उद्या परीक्षा आहे ना तुझी. काव्या म्हणते, मी नाही देणार परीक्षा. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण मी पेपरकडे बघूच शकणार नाही ना. काय होऊन बसलं हे. तिथून उठून लगे रूममध्ये निघून जाते. नंदिनी तिला बोलायला जाणार, पण मानिनी काकू तिला थांबवतात. हे बघ नंदिनी, आता काहीच नको बोलू. तू जर त्यांच्या रूममध्ये गेली ना, हा विषय असाच चालू राहील, थांबणारच नाही. म्हणून आत्ता तिला आराम करू दे. काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या आणि वसू आत्या मात्र खुश असतात. आणि ज्या गोष्टीसाठी एवढा मोठा सीन क्रिएट केला, ते तर त्यांच्या मनाप्रमाणे झालेलं असतं ना. मानिनी काकू नंदिनीला म्हणतात, आपण काव्याला थोडा वेळ देऊया, आता बराच उशीर झाला आहे, तुम्ही पण जा. नंदिनी मिठी मारून परत रडत असते. त्यानंतर जीवा नंदिनीला रूममध्ये घेऊन जातो. वसू आत्या रम्याला म्हणतात, आता काय बघत बसलाय, झालंय ना मनासारखं, संपवा आता आजची रात्र, जा बरं इथून. आत्या म्हणतात, चल रम्या आपण जाऊया इथून. दोघी निघून जातात. तर मिथून काका, बहिणी मी जरा दादांशी जाऊन बोलतो, खूप दुखावले ना ते. मिथून काकाही तिथून निघून जातात. आर्याला पण आजच्या रात्री गेस्ट रूममध्येच थांबवलेलं असतं. शारदा काकू म्हणतात, मानिनी ताई आता मी निघते, मला खूप बोलायचं आहे तुमच्यासोबत, पण आता ती वेळ नाही. येते म्हणून तिथून त्याही निघून जातात. तर रूममध्ये आल्यानंतर काव्याला सतत त्याच गोष्टी आठवत असतात. नंदिनीने तिच्या हातातला धागा पण काव्याला बांधून दिलेला असतो आणि पुस्तक घेऊन गेलेली असते. ती रडत असते. पार्थ येतो, काव्या का रडताय तुम्ही, बराच उशीर झालाय, झोपा बरं आता. त्या हातातला धागा सुटलेला असतो, त्या स्वतःच बांधून घेते
पार्थ काही बोलणार तितक्यात काव्या म्हणते, का बोललात तुम्ही? नंदिनी ताई आणि जीवाला असं का बोललात? पार्थ म्हणतो, मी बोललो ते दिसलं तुम्हाला, पण त्यांनी जी लपवाछपी केली ती नाही दिसली का तुम्हाला? मला माहिती आहे ना, अशी लपवाछपी मला आवडत नाही आणि सरोगसी ही किती गंभीर गोष्ट आहे. काव्या म्हणते, पार्थ मला माहिती सरोगसी खूप गंभीर आहे, मान्य आहे मला, पण ते एवढ्या मोठ्या टोकाला गेली आहे तिथे आपण पण कुठेतरी जबाबदार आहोत ना पार्थ. माझ्यासाठी इतके दिवस ते खोटं बोलत राहिले, या सगळ्यामध्ये त्यांचं बाळ गेले पार्थ, हे का विसरताय तुम्ही? काय वाटत असेल त्यांना? तिकडे मानिनी काकूही म्हणतात, काय वाटत असेल त्यांना? आपण इमेजिनसुद्धा नाही करू शकत. विक्रम काका म्हणतात, आपण काय इमेजिन नाही करू शकत? आपण पण आपलं एक बाळ गमावलं आहे ना, पण त्यानंतरसुद्धा 2 बाळ झालीच होते आपल्याला. मग यांना थांबता येत नव्हतं? सरोगसी हा एवढा मोठा निर्णय लगेच घेतला त्यांनी हा जो काही शॉर्टकट पर्याय निवडला आहे ना, योग्य नाही. दुःखानंतर फार वाट बघितल्यानंतर आपणहून जे सुख चालत येतं ना, ते जास्त काळ टिकतं, हे लक्षात ठेव. पण काय काय गरज होती एवढी घाई करायची? मानिनी काकू विचारतात, म्हणजे तुम्हाला सरोगसी हा प्रकार अजिबातच आवडत नाही का? सोम काका सांगतात, मुद्दा सरोगसीचा नाहीच आहे, हा उतावळेपणा जो केला आहे ना त्याचा प्रॉब्लेम आहे मला. ही जी काही घाई केली ना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल जीवा आणि नंदिनीला. तर तिकडे जीवा पण म्हणत असतो, आपण फार मोठी किंमत मोजली नंदिनी, सगळं काही सांगितल्यामुळे खूप मोकळं वाटतंय नंदिनी मला. नंदिनी म्हणते, मन मोकळं झालंय पण पूर्ण कुटुंब रागाने भरून गेलंय, त्यांचा रुसवा कसा काढायचा जीवा आता? जीवा सांगतो, पण सगळी माणसं आपलीच आहे ना, आपण म्हणूया त्यांना, जोपर्यंत ते म्हणत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न सोडायचे नाही. पण मानलं बायको तुला, दुसऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून एवढा खडतर प्रवास केला तू. नंदिनी म्हणते, फक्त मी नाही जीवा, आपण दोघांनी. पण बरं झालं आपण सरोगसीचं सांगून टाकलं, आता कुठलंही खोटं नाही आणि लपवाछपी पण नाही. पण आईंचे तर पायच धरले पाहिजे हां, खूप कमालीची साथ दिली आपल्याला. जीवा म्हणतो, आई कोणाची? नंदिनी म्हणते, माझी आई. जीवा पण हसायला लागतो, पण पार्थ आणि बाबा मात्र खूप दुखावले, स्पेशली बाबा. कसं म्हणवायचं त्यांना? जीवा म्हणतो, काळजी नको करू नंदिनी, आपण दोघं मिळून म्हणू सगळ्यांना. तर मानिनी काकू विक्रम काकांना सांगतात, अहो दोघांना खूप मोठी शिक्षा मिळाली आहे आणि मी तर काही शिक्षा देणार नाही त्यांना. विक्रम काका म्हणतात, मग झालं तर, तुला या सगळ्या गोष्टी मान्य आहे, मग मला या गोष्टी असं सांगत जाऊ नका आता इथून पुढे. अहो मुलं पण आपली मोठी आहेत ना आणि त्यांच्या आयुष्याचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. अगं मानिनी, आपण साधा TV जरी आणायचा म्हटलं तरी घरात चर्चा होते. बरं आता गरज आहे का? आणि आणला तर ठेवायचा कुठे? हे तर हाडामासाचं बाळ आहे गं. त्याबद्दल त्यांना वाटलं नाही आईबाबांची काहीतरी चर्चा करावी, बहिणीला काहीतरी सांगावं, भावाशी बोलावं, पण नाही, निर्णय घेऊन मोकळे झाले. हे बघ मानिनी, या बाबतीत आपले विचार नाही जुळू शकत. काकानेच तिथून निघून जातात. जीवा पण म्हणतो, आता मला असं वाटतं की सगळं काही ठीक होईल. नंदिनी सांगते, नाही जीवा, काव्याला किती त्रास झाला आहे बघितलं ना, तिची परीक्षा आणि डिलिव्हरी सुखरूप झाली ना, जे टेन्शन मिटलं. पाऊस पण बघा ना किती जोराचा चालू आहे, लवकर थांबला पाहिजे. जीवा म्हणतो, पाऊस पण लवकर थांबेल, आपल्या मनातलं वादळ थांबलं आहे ना, मग हे वादळ पण थांबेल. तर पार्थ म्हणत असतो, काव्या पण नंदिनी आणि जीवाचं चुकलंच आहे, त्यांनी एकदा तरी आपल्याला सांगायला पाहिजे होतं. ठीक आहे, तुम्हाला नव्हतं सांगायचं, पण घरात आई बाबा मी आम्हाला तर सांगायला पाहिजे होतं ना, आम्ही त्यांच्या मागे मदतीला उभेच राहिलो असतो ना. काव्या म्हणते, तुम्ही अति करताय हां पार्थ, हे बघा हे पुस्तक माझ्या उद्याच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. किती पत्रवाया झाल्या होत्या हो, या पुस्तकासाठी तिची वाट वाकडी करून IIP रोडने ती गेली आणि तिचा ॲक्सिडेंट झाला. या गोष्टीला आपण पण जबाबदार आहोतच ना, त्यासाठी गेली तर ती माझ्यासाठी. हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की मानिनी काकू आर्याला म्हणत असतात, माझ्या लेकाचं आणि सुनेचं बाळ तुझ्या पोटामध्ये वाढतंय ना, म्हणून तू मला अजूनच आवडायला लागली. तर दुसरीकडे पार्थही म्हणत असतो, तुम्ही जर तुमच्या हातातला धागा सांभाळला असता तर आत्ता नंदिनी जीवाचं बाळ पण व्यवस्थित राहिलं असतं ना. म्हणते, म्हणजे तुम्हाला पण हेच वाटतं ना पार्थ, नंदिनी ताईचं बाळ गेले ते माझ्यामुळे? आर्या नंदिनीला म्हणत असते, थँक्यू नंदिनी, तू मला माफ केलं ना. मी म्हणते, नाही, मी अजूनही सगळं काही विसरलेली नाही आहे आणि मी तुला माफ देखील केलेलं नाही. तर पेपरला जाण्याआधी काव्या तिचं हॉल तिकीटच फाडून टाकते. पार्थ येतो, हे काय करता काव्या? मी परीक्षेला जाणार नाही पार्थ,
हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात सुद्धा वादळ संपलेले नसणार आहे प्रेक्षकांनो.